नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? वैशाली संतोष यूट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही निघालो आहोत गावाला. आणि आम्हाला खरं तर खूप लेट झाला आहे गावाला जायला, कारण संतोषला सुट्टी नाही मिळाली. त्याच्या ऑफिसमधून त्याला सुट्टी नाही, कारण बरेच जणं जातात मेमध्ये गावाला, त्याच्यामुळे सुट्टी ॲडजस्ट करावी लागते. त्यामुळे ॲडजस्ट करून आम्हाला फायनली मिळाली आहे सुट्टी आणि फायनली चाललो आहोत गावाला. वाटलं होतं खरं तर यावर्षी माहीत नाही सुट्टी मिळते की नाही आणि गावाला जायला मिळतं का नाही, पण नशीब आम्हाला सुट्टी मिळाली आणि आम्ही आता गावाला निघालो आहोत. आणि खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते आहे. तर आता चला निघूया गावाला, है ना संतोष? चला लय खूप लेट झालं. लेट झालाय खरं तर, आम्हाला लवकर निघायचं होतं पण आम्हाला लेटच 7 झाला वाजता निघायचं होतं, आता 9 त्याच्यामुळे. वाजले. चला तर गाडीत बसलेलो आहोत आणि आता निघालो आहोत. उशीर झाला आहे, आता गावाला पण जायला उशीर होईल. तरी किती वाजते आपल्याला? 9-10 वाजतील ना? 9 तर वाजता 9 वाजतील म्हणजे बाहेर मानगावच्या ट्रॅफिक आहे. मानगावला खूप ट्रॅफिक, हा ना 9 कंटिन्यू वाजता ट्रॅफिक असतं. मी तर आता परवा शेवटी सरळ त्या पालीच्या रोडने त्या आतल्या रोडने गेलो, त्याच्यामुळे ट्रॅफिक वाचला आमचं. पाली मार्ग. नाही, पालीच्या आतून एक रस्ता आहे तिकडनं, तो डायरेक्ट मानगावच्या पुढे वळण आहेत खूप त्याला. रोड चांगला आहे पण. काल परवा गेलेलो ना तेव्हा. पाऊस वगैरे आहे का गावाला? पाऊस बापरे, मरणाचा पाऊस होता त्या दिवशी ना, पण काल आज वगैरे काल तर आपल्या इथे पडला ना. तसं तर सर येऊन जाते. काल पाऊस रोज पडतोय पण. काल इकडे भरपूर पडला. नाही सगळे घ्यायला पण पडला, सकाळी 4 पर्यंत होता पाऊस. हा ना, 4 खूप तेच. आणि आज खरं तर पावसाचं हे सांगितलेलं आहे, त्यामुळे टेन्शन येत आहे. आज 22 तारीख ना? गावाला जाई पण तरी फास्टॅग नाही ना घेतलं लावून. नाही अजून फास्टॅग घेतलं असतं तर आपण पालीमारी गेलो असतो, कारण मानगाव जरली बेकार असतं, कधी सांगता येत नाही ट्रॅफिक. मी या 15 दिवसांमध्ये 4 वेळा अडकलोय. ते फक्त परवा गेलो तेव्हा गेलो लवकर आम्ही, नाही तर त्या मानगावला ते पण ते तिकडनं आतून गेलो म्हणून. त्यांचीच गाडी होती, त्यांना म्हटलं आपण आतून जाऊया, रोड वळणाचा आहे पण रोड चांगला आहे, एकदम रोड मस्त आहे. डांबरी रोड आहे ना पूर्ण. ते मध्ये मध्ये थोडेसे वळण आहेत तिकडे, पण टाइम वाचतो तिकडे. आता फाटक खोललंय. किती मिनिटं थांबलं वैशा आपण इथे? जास्त नाही, 2-3 मिनिट. 2-3 मिनिटं. विरारचा फाटक. हा वैशू कुठला ब्रिज आहे हा? तो बोगदा जाणार तोच आहे ना? ह्याच्या खालून ते कुठली ट्रेन? बुलेट ट्रेन. बुलेट ट्रेन. हा ब्रिज बनवलाय हायवेला जायला. झाला आता बरंचसं काम. बऱ्यापैकी झालं. तरी पटापट काम केलंय ते. पटापट कशाची तरी झाले मला वाटतं कधी आहे? काय 1 वर्ष व्हायला झालं मला वाटतं ना. जास्त झालं. हे काय रूल टाकलाय काय त्या हा, इथून बुलेट ट्रेन जाणार ना. ट्रेनचा? तुझा काय बोगदा बघ. हा कुठे बाहेर पडणार आहे काय माहिती आहे बघ. कुठे पडणार आहे बाहेर? इथून पण आता झालं, बरंच काम झालंय रे. पटापट हे तर खोदलं होतं माहिती आहे, पण ते कसलं काय माहिती नाही. हा ना, किती दिवसा पहिला बघत म्हणजे कसलं बोगदा केलाय काय माहिती, कुठला रस्ता खोलतायत. नंतर माहिती पडलं. पहिलं तर नावच नाही कोणाला माहिती कसला काय. हा ना, आपल्याला तर माहिती. आता माहिती पडलं. आता पोचलो आम्ही हायवेला. किती वाजले आता? 9-9:30 वाजले. 9:30 वाजता आली. म्हणजे अर्धा तास लागला. हा, अर्धा तास लागतात आपल्याला ना हायवेला यायला. थोडं पेट्रोल भरून घे. PUCचं इथं बघूया, असलं तर बघू काढायचं. फुल टाकी करूया ना वैशू? हा, काय मग केसर मजा येते गावाला जायला. केसरला ना येते ना, केसर गावाला जायला खूप एक्सायटेड असते.
आणि आता आम्ही जरा PUC भरतो. PUC हो PUC संपले. हा ना, आणि आम्हाला आमच्या टायमामध्ये मिळत नव्हतं खरं तर. आम्ही भाईंदरची खाडी आलेली आहे. भाईंदरची खाडी म्हटलं आलेली आहे. हो भरती आली आहे. हो, मग तू काय बघते केसर? मग भाईंदरची गाडी आली म्हणजे भाईंदर आला ना. घोडबंदर रोड. घोडबंदर रोड. आता म्हणजे नशीब आपल्याला ट्रॅफिक नाही मिळालं ना आज. बिलकुल पण ट्रॅफिक नाही मिळालं, त्याच्यामुळे फटाफट आलो आम्ही. ते ब्रिज झाल्यापासून जरा चांगलं झालं. आता ट्रॅफिक लागलेले आहे आणि आता सकाळचे किती 10 पावणे 11 वाजले. खूप ट्रॅफिक आहे. पण आमचा अजून नाश्ता पण करायचा बाकी आहे. कधी करायचं? याच्यातून जरा पुढे गेलं का करूया ना. करूया 11 वाजायला आले. भूक लागली आता खरं. आता नाश्ता थंड व्हायचा नाही तर बाकी काय नाही. हा ना, गरमाचा. सकाळी सकाळी ट्रॅफिक लागले. सकाळचं काय नाही, ऑफिस टायमिंग आहे. 11 वाजायला. इकडे कुठे ह्या इकडे कुठे चाललाय? हा नाशिक रोड आहे. नाशिक रोड. नाही आपण खालून जाणार कळव्याला. आपला चेंज होईल आपल्याला. कळव्याला जाणार ना आपण. हा आता आम्ही थांबलो आहोत नाश्ता करायला. नाश्ता घेऊन आलेलो आहोत घरून बनवून. मोस्टली आम्ही घरचं खातो. येताना तर बाहेरचं होणार म्हटलं चला आता तरी घरचं बनवून घेऊन जाऊया. थोडंफार तरी येताना हॉटेलमध्ये होतंच जेवण. काय आहे नाश्ता? बघ काय आहे ते. युअर फेवरेट. तुझं फेवरेट ना. माहिती दिला खरं तर. बोल आता काय बोलतीस काय? काय नाही बोलत मी. आता जरा प्लेट काढते. चौघांसाठी 4 प्लेट काढते. चला आता पहिल्यांदा चिकू दादांना देऊया नाश्ता. पप्पाला देते. साबुदाणा खिचडी काम संतोषचं असतं. माझ्या कधी बनवलं ना ते एकदम चांगले होतात. चलो पप्पाला देऊया. हे घे रे. दे. धन्यवाद. गरम आहे. आहे गरम. थोडा आहे. अशी म्हणून म्हटलं लवकरच खाऊन घेऊया म्हणजे मग टेन्शन नाही. चला इथे केसर आणि माझं पण घेतलेलं आहे. चला आता केसर खायला घे. खाऊन घेतो म्हणजे मग तो बॅग थोडी ठेवायला. चला या नाश्ता करायला. साबुदाणा खिचडी. चल घे केसर बेटा. केसर मस्त नाश्ता करते. केसर फेवरेट आहे ना केसरचा. कसं झालंय? छान झालंय ना. पप्पाने बनवली खिचडी, मी नाही बनवली पण एवढी खास नाही झाली, पण झाली नाही पण छान झाली आहे. तिखट छान बरोबर झाली आहे. आणि मी इथे चहा पण घेते. चहा पण बनवून आणलेली आहे. आणि माझी पण इथे खिचडी चाललंय खाणं. चहा वगैरे सगळं आम्ही घेऊन आलेलो आहे ना. जेवण जेवण पण घेऊन आलोय ना आपण. ते दुपारी दाखवत जेवताना. कधी कधी आत्ताच खायचंय का तुला? किती वाजता? किती वाजता? 2 वाजता 3 वाजता. हा तुला घाई लागली का ते पण खायचं? ते पण तुझं फेवरेट आहे ना. त्यावेळेस आम्ही हॉटेलमधून मोस्टली म्हटलं खायचं नाही जाताना तरी, म्हणून सगळंच जेवण आणि नाश्ता सगळंच आम्ही घेतलेलं आहे सोबत. तर आता नाश्ता करून घेतो आधी. काय दिलं? हॅपी
हॅपी डेंट्स आहे मी चिंगम द्यायला सांगितलं. हॅपी डेंटच आहे हा, मग चिंगमच आहे हे. तो नाही ग, मग दुसरा वाला होता बा बुमर दिलेला. उमर, अच्छा अच्छा, तो राहू दे आता, मग तो नंतर का. आता हा दिलाय ना. आता आपण कुठे पोहोचलो रे? आता पनवेल येईल ना थोड्याच वेळात. ऐक्या जवळ ऐक्या पनवेलला टाइम आहे ना जो. पण हे छान आहे संतोष चिंगम, हॅपी डेंट वालं. फ्लेवर कुठला आहे बघ. एक पण बस आहे, एक खाल्लं तरी बस आहे. कोणतं आहे? मिंट आहे. मिंटवाला आहे. हा, केसर नाही खाल्ला ना का? हा दिलं दिला. हा केसर खाल्ला. प्रवासामध्ये बरं पडतं ना जरा खाल्लं का असं थोडंसं मध्ये असं तोंडाला काय बरं वाटतं जरा खाल्लं का. आता नाश्ता केला म्हणून म्हटलं थोडंसं चिंगम खाऊया, नाही तर खात नाही आम्ही घरी. असं प्रवास करताना असं काय ना काय असतं. केसरला लागतं ना. केसर थोडी लागतं, केसर पण नाही खात चिंगम वगैरे. की पण प्रवासामध्ये असलं तरच आम्ही खातो, नाही तर नाही. गोळ्या बिळ्या पण आणतो घ्यायच्या, जरा बरं वाटतं प्रवासामध्ये असं काय नाही काय खाल्लं का. ऐक्याच्या इथे आलो आता. इथे जरा चेंजेस केलं वाटतं ना. काय नाही ग, आहे तसंच आहे. असं होतं आधी. हो इकडलं आहे ना, आपण फोडून गेलो होतो. कर्नाळा दिले तुमच्याकडे. हा कर्नाळा, सॉरी. हा डोंगर अंगठ्यासारखा दिसतो आहे ना. थम थम. आतापर्यंत आपल्याला ते खूप मळप होतं मला. आता जरा आपल्याला ऊन लागायला लागले. ते इकडे जरा मला खरं वाटलेलं उन्हामधून प्रवास करायचा आहे, भरपूर ऊन लागणार आहे. चांगलं पाठीमागे आम्ही बसतो, चांगलं तापायला होणार आहे पाठीमागून. पण नशीब आज ना सकाळपासून ऊनच नाही आहे, खरं तर पावसाचं वातावरण आहे. आता पण बघा ऊन होतं आणि आता लगेच परत गेलं ऊन. असं चाललेलं आहे आजचं वातावरण. संध्याकाळपर्यंत नाही. पाऊस पडू शकतो कधी सुद्धा, असं वातावरण आहे. पण आम्ही गावी पासूपर्यंत तरी पडू दे नको पाऊस, असं मला वाटतं. पण आपण काही सांगू नाही शकत पाऊस कधी पडेल ते. पण बरं झालं ना, मला असं टेन्शन आलेलं की उन्हातून प्रवास करायचा आहे. कारण गाडीमध्ये जरी AC असला तरी सुद्धा पाठीमागे बसणाऱ्याला ऊन पाठीमागून लागतंच, काचेमधून या. है ना गे सर. त्याच्यामुळे एका ते बरं पण झालं की आज ऊन नाही आहे जास्त. पावसाचं वातावरण झालंय ना. वातावरण म्हणजे पुढे पाऊस पडतोय ना. पूर्ण हे झालं. कसं दिसतंय एकदम. तिकडे पाऊस पडतोय, त्याच्यातून दिसत नाही एवढं. आपल्याला आता थोड्याच वेळात पाऊस भेटणार आहे मला वाटतं. भेटेलच पुढे. हा ना, पाऊस चालू झाला होता. लवकर चालू झाला ना पाऊस. केसर आहे बा, पाऊस चालू झाला बा. चालू झाला. हो रे, हा, आला बघ. पाऊस. पाऊस झाला चालू. हा. आता छान पण वाटतं पावसामध्ये. जाते केसर भिजायला पाऊस. भीती पण वाटते. जा. त्या दिवशी आपण गेलेलो नाही का, तेव्हा किती वादळ आलेलं ते, तेव्हापासून भीती वाटते खरं तर वादळाची. ते तर आहे, ते तर खतरनाकच पडला आता. पाऊस ठीक आहे पण जास्त पण नको पडू दे. केसर जातेस का? जा जा. पावसात भिजायला आता कुठे छान कपडे घातले तेवढे असं काय नाही, छान कपडे घालून भिजायचं नसतं असं काय नसतं. जात असेल तर सांग. हा गाडी थांबवतो जा. आणि मग AC मध्ये येऊन बसणार. हा थंड थंड वाटेल ना. चांगलीच गार वाटेल. लाईट नाही लावली आहे. काय दिसत नाही तुला. काय ना ते
छान पण वाटतंय, पण मग एवढंच आहे की मोठा नको एवढे पाऊस. अजून घरी पोचायचं आहे. काय पाहिजे तुला? काय सत्य काय किती पाऊस जोरात आहे. पुढे काय दिसत पण नाही एवढा पाऊस आहे. पावसाला जोर जास्त आहे. जास्त नको पडतो, पण जास्त पुढे बघा काय दिसत पण नाही एवढा पाऊस. विजा पण एवढा करतो. विजा किती समजतात. इकडे पाऊस थांबलेला आहे आणि ते पण इथे समोर धोका धुकं आहे. दिसतंय. धुकंच आहे ना ते? हा धोका आहे ते. काय वाटतंय ना मस्त वातावरण. पण इकडे थोडा मला वाटतं कमी पडला पाऊस. इकडे पडून थांबलाय मला वाटतं. इकडे अगोदर थांबला. कारण ओलाला आहे, रस्ते ओले थांबलाय. एवढं धुकं लगेच आलं. हा मग पाऊस काय कमी पडला तर जरा बिलकुल पण पाऊस नाही आहे इथे. पाऊस पडायचा विसरलाय असं वाटतंय. विसरला पाऊस इकडे पडायचा. जरा पण एक पण थेंब नाही पडला. 200 meters, turn left onto Ganesh. इंदापूर आला. इंदापूर मार्केट भरलं. आपल्याला काहीतरी घ्यायचं होतं ना रे, भाजी वगैरे असं. इथे डेपो आहे वाटतं ना इंदापूरचा, ST डेपो. असं वाटतं त्या डोंगरावरती ढग उतरले आहेत ना छान दिसत. एकदमच. म्हणजे आपण रिअलमध्ये बघताना खूप भारी वाटतंय ते. खरं तर व्हिडिओमध्ये तेवढं भारी वाटत असेल की नाही माहिती नाही, पण असं दिसतं चांगलं. हा ना, बघ ना. करवाडी आणि विठ्ठलवाडीवाले आपण गेल्या वेळेस खाल्लेला इथे ना वडापाव. भरपूर तिखट होता तू खाल्लं मी नाही. वडापाव. वडापाव नाही, तू मिसळ घेतील नाही बाजू. मिसळ छान होती ती. हा मिसळ मस्त होती, ऑस्करवाडीची मिसळ. ते वडापाव नाही आवडलेला नाही. वडापाव मजा. कारण खूप तिखट होती ती भाजी जी होती ना वड्यातली, ती खूप तिखट होती. माणगावला आता पोचलो. इथे ट्रॅफिक पण आहे. खूप नाही आहे पण थोडीशी आहे. हा थोडीशी आहे तसं तर ना, जास्त नाही. पण तिकडे साईडला इथून तरी जातोय आपण कंटिन्युअसली. हा असं थांबून नाही आहे. तिकडची लाईन जात नाहीये पुढे. थोडे थोडे जाते. रात्रीचं केवढं असतं ना अजूनच ट्रॅफिक. हा रात्री म्हणजे संध्याकाळच्या टायमाला असते जास्त. झालं बाबा. मानगावची ट्रॅफिक मधून फायनली बाहेर आलो. पण हे तिकडून आपलं येणारे आहे ना, तिकडनं भरपूर आहे. जाताना मुंबईवरून जाताना एवढी ट्रॅफिक नाही आहे, पण येताना भरपूर आहे. जवळजवळ मला वाटतं 1 किलोमीटरच्या पुढे गेलं. हे जास्त 2 किलोमीटर. 2 किलोमीटर तरी झालं ना. माणगाव इकडनं 2 किलोमीटर. तो पाटा दाखवला तो. एवढी ट्रॅफिक आहे. इकडे केवढं ऊन आहे. खूप. हा ऊन आहे. ट्रॅफिक भरपूर आहे तरी. बघ ना कुठपर्यंत आहे. हा बाप पुढे जाऊन तर थांबतील अरे बापरे बापरे इथपर्यंत आहे. इथपर्यंत आपल्याला याच्यानं काय माहिती किती भेटतंय. निघल्यावर आहे, आपण लेट निघतो ना त्याच्यामुळे ते ट्रॅफिक. नाही 10 वाजेपर्यंत तरी निघू आपण येताना.
हेच ते ना 10 म्हणजे ट्रॅफिक मिळतं हा. आपल्याला असं 10 तर वाजता. ट्रॅफिकच्या टायमाला इकडे येतो ना बरोबर. ऍक्च्युली कसं असतं प्रवास आहे ना सकाळी जेवढं लवकर कराल ना तेवढा चांगला होतो. तर गावावरून येताना तर बिलकुलच जमत नाही लवकर. मी तर चारको भरून 5-5:30ला निघतो. आता आम्ही इथे थांबलो आहोत, जेवायला थांबलो आहोत आणि इथे म्हणजे तिकडे हायवे आहे आणि साईडला थोडीशी गाडी थांबवली. म्हटलं असं तर ऊन नाही आहे त्याच्यामुळे म्हटलं कुठेही थांबवली झाडाखाली नाही थांबवली तरी पण चालू शकेल. सो म्हणून आता इथे थांबलो. आता जेवता आता काय आणलं आहे जेवणाला आज ते दाखवते. ह्याच्यामध्ये पराठे तुझ्यासाठी आहे कारण काय माहिती काय, ह्याला बटर लावलं आहे आणि ह्याला तूप लावलं आहे. ह्याच्यामध्ये एक चपाती फक्त, एक पराठा तूपवाला आणि बाकीचे तुझ्यासाठी बटर बनले. साहेब मस्त पराठे बनवलेले आहेत सकाळी मस्त डाळ टाकून. दिसता तर छान आहे. आता बघा केसरला आवडतं की नाही माहिती नाही. केसरला तुला देऊ पहिल्यांदा हा केसर. चटणी देऊ ना थोडीशी, देऊ ना. हां नाही तर तुला आवडत नाही ना चटणी. अरे पप्पा एवढं पप्पाच्या बॅगेमध्ये खरं होतं ना चमचे छोटे जे वूडचे असतात ना स्पून्स ते आहे त्याच्यामध्ये यूज अँड थ्रोवाले. ते थांबणार त्याला उद्या मग मी काढते चटणी. सध्या दादांसाठी पण काढते पराठा. हे तुझा पराठा घे तोपर्यंत बघ बघू टेस्ट करून. कसा आहे? मस्त आहे एकदम. खरोखर टेस्ट झाला आहे. फर्स्ट टाईम बनवलं आहे डाळ घालून पराठा. छान आहे ना. आज त्यांना पण देते खायला. आता जेवायला थांबलो आहेत आणि संतोष आणि दादा बाहेर उभे राहून खात आहेत एक पराठा. बघ कसा आहे टेस्ट. पराठा आणि काय चटणी आहे बनवली आज सकाळी म्हणूनच खरं तर लेट झाला आपल्याला निघायला. केसर आणि वैश्व आतमध्ये बस. हो आता मी पण घेते खायला. कसं झालं मला पण नाही माहिती. फर्स्ट टाईम बनवले डाळ घालून पराठा. संतोषची रिॲक्शन. दही पण असतं ना मस्त मजा आली तर हां का चटणी बरोबर. खरोखर टेस्ट झाला आहे. बाहेर बसून मस्त आनंद घेतो होतो बाहेर उभं राहून जेवायचा. किती मिनिटाचा असेल वैश्व हा बोगदा? 1.5 का 2 मिनिटाचा आहे ना तो. 1.5 मिनिट. 1.5 मिनिटाचा. हां. ह्या बोगदा तर आपण फर्स्ट टाइम जातोय. नाही याच्या अगोदर गेलो ना आपण. गेल्यावेळेस पण गेलेलं मला वाटतं ना. हो गेलेलो आहे अजून. झालेलं तेव्हा चालू ना हा. नाहीच लावलायत ना इथे पण. ते चालू आहे. लाईट चालू आहे म्हणजे आतमध्ये काम चालू आहे वैश्व. ते मेन आतमध्ये काम आहे अजून.
नेटवर्क भेटलं नाही ना तिला. दोन मिनिटाचं बरोबर आहे. तिकडच्या पेक्षा हा मोठा आहे का थोडा? नाही 2 मिनिटाचं आहे. हा मग तो दीड मिनिटाचा आहे पण असं नाही वाटत आहे तिकडचा मोठा आहे थोडा. तिकडचा लवकर येतो बाहेर आपण आणि इकडच्या थोडासा लेट येतो बाहेर. नाही का बाजूबाजूला तर आहेत ते. तरी पण हा असं वाटत नाही दादा? असेल थोडासा फरक असेल जास्त. हा ना तर मला असं वाटतं की थोडासा लेट बाहेर आला इथून एवढं नाही वाटत लांब असं. काही मिनिटांचा फरक आहे सेकंदांचा. असे परशुरामगड पुढे ते काय दिसत नाही एवढा धोका. पाऊस आणि मस्त बस पावसामुळे प्रवास असा छान वाटतोय. हा गरमी नाही झाली. बिलकुल गरमी नाही झाली. एवढा मस्त नदी नदी दिसते पण हे कॅमेऱ्यातून दिसत नाही पण असं दिसते. नाही नाही दिसणार रे. नाही दिसतं. तेव्हा काम चालू आहे वाटतं ना. मोठा करतायत का ते काय करताय? त्यामध्ये कचरा होता ना. पण नशीब या वरच्या साईडने तर खोदून तेवढं चांगला बनवलं असं वाट लागलं. काय ते हो आणि क्लिप धबधबा अजून चालू झाला बघ थोडंसं आहे. काय ते एकदम लहान लहान काय धबधबा. धबधबा चालू ना छोटा छोटा तो पण दिसत नाही. चिपळूण आलेला आहे. चिपळूणला आलो आपण किती 5 वाजले ना 5 वाजले. चिपळूणला यायला. अजून 3 तास आहे. हा म्हणजे 8 ते 9 पर्यंत तर पोहोचूच आपण. आपण ते सगळं जेवण वगैरे सगळं घेतलेलं म्हणून हा, जास्त आपण पुढे जास्त कुठे थांबायला नाही लागलं ना त्याच्यामुळे आपल्याला. जेवायला गेलो असतो तर मला वाटत अर्धा तास 1 तास तर त्याच्यामध्ये गेलाच असता आपला. नाश्ता तर आपण मोस्टली घेतोच नेहमी. मस्त पाऊस बघत बघत प्रवास चाललाय. केसर काय बोलत आहे? कसं आहे ते पाणी मुद्दा सगळं. हा केसर तू का नाही बोलत आहे? का काय केसरला कसं मजा येते? केसरला मजा येते ट्रॅव्हलिंग करायला. बापरे पाणी कसं उतरलं ना सगळं काजूला. बाकी मजा येते. मध्ये मध्ये पाऊस नाही आहे. मध्ये मध्ये एकदम आता तर इथे भरपूरच पाऊस आहे. मला आता 1 तास जवळजवळ 1 तास चालू आहे. चिपळूणपासून संगमेश्वर आता येईल ना. तिकडून तर जात आहेत गाड्या ना. नाही नाही ट्रॅफिकच आहे. इथून टर्न घेऊन डायरेक्ट डेपोच्या समोर शॉर्टकट. खाली मार्केटवर मार्केटवर. हा ते समजलं मला. आपण एकदा गेलो होतो नाही का. शॉर्टकट नाही आहे का? फक्त आपल्याला क्लिअर रोड मिळेल. आतला रोड आहे ना. In 400 meters, turn right to stay on Sangameshwar Market Road. एकदा आलं होतंच माहिती नाही हा बरोबर. तिला तर आराम दे. कोणाला. हा ती सांगते तिला आराम दे बरं आता. दे थांब रे.
तिकडपर्यंत अरे, traffic आहे, वरती traffic. जाम आहे वाटते. तिकडनं जाम आहे ना. मागून गेलो असतो साखरपेवरून. पाले आले नाही आले अजून. अजून हातखंबा नाही गेला पाहिजे. निवळी नाही म्हणजे आपण संगमेश्वरला जायचं. संगमेश्वराने याच्यामध्ये हातखांब्याच्या. हे वर्षी ढग खाली आले बघ. ना फक्त तेवढ्याच ठिकाणी आहे, इकडे नाही आहेत. पाऊस जास्त पडला पण ढग खाली आले. इथे काय बांधतायत हा? नाही आता टाईम आहे दाखला तर दे. आम्ही आलो इथे वडापाव खायला. रत्नागिरीतला फेमस वडापाव, रत्नागिरी की कुठला? आस्वाद वडापाव. रत्नागिरी हात नाही, बसली असती पण आज निघाल तेव्हा ना. राजापूर आलेला आता आम्ही पोचलो राजापूरला डेपो जवळ. राजापूर मध्ये पाऊस हा, पेट्रोल थोडा पंपाजवळ. थांबलाय. आणि आता नाही वाजले पडलाय तर नाहीये, थांबलाय, थांबला तर आहे. येऊन गेलाय. आणि आता वाजलेत 9:10 झाले. अजून 20 मिनिटं लागतील घरी जायला. हा आता ठीक आहे, तर राजापूर पर्यंत आलो, आता टेन्शन नव्हतं. हम्म. आणि पाऊस जास्त पडू पण नको बाबा. आणि आज पावसाने कडे पड. पाऊस लगेच आपल्याला भेटला. हा भरपूर पाऊस. मध्ये एक दोनदा पाऊस आहे भेटला, तर मी म्हटलं हा पाऊस, इथे पाऊस नाहीये म्हटल्यावरती लगेच पाऊस येत होता. दुपारी थोडा कमी होता, दुपार नंतर चालू झाला तो झाला. आपल्याला खरं तर फुलच मिळाला त्याचा पाऊस. असं हम्म. वाटतं पावसात नसतोय. ठीक आहे. आता त्याला 20 मिनिटं लागतील पोचायला. 9:10 झाले. चला आता भेटूया घरी.